आमची प्रतिक्रिया काय नाही, जे काय तिला दिलेलं आहे ते दिलेलं आहे. ते आम्हालाही आमच्या तालुक्यामध्ये प्रत्येकाला आमदारांना मंत्र्यांना दिलेलं आहे आणि जिल्ह्याचं तिला दिलेलं आहे. आता आम्ही टी व्हीला पाहिलं तर ठीक आहे, झेंडावंदन दिलं म्हणजे पालकमंत्रीपद मिळालं अशातला भाग नाही आहे. लक्षात आलं का? मागच्या वेळेला पण 26 जानेवारीला दिलं होतं, 15 ऑगस्टला, म्हणून कदाचित ते दिलं. हां नाही नाही, एवढ्यात कशी तर एवढं काय रायगडचा मावळा आहे असं नाही होत. ते तुम्हाला असं वाटतंय का की पालकमंत्रीपद तुम्हाला मिळेल? वाटतो म्हणून तर चाललंय. काही गोष्टी वाटूनच चालायच्या असतात, एकट्याने नसतात घ्यायच्या, वाटून चालायच्या. शिवसेनेने 2 जिल्ह्यांवरती दावा केला होता, नाशिक आणि रायगड. मात्र नाशिकमध्ये सुद्धा झेंडावंदन गिरीश महाजन करतात आणि रायगडमध्ये आदिती तटकरे. शिवसेनेला कुठेतरी पुन्हा एकदा बॅकफूटवर जावं लागतं. असं काय नाही आहे. पूर्वी त्यांना जे काय पालकमंत्रीपद दिलं होतं त्या अनुषंगाने दिलेलं आहे, बाकी काही नाही आहे. आणि तशी काही कोणाही शंका आणायचं कारण नाही. जे होईल ते चांगलं होईल. अमित शहा हे सुनील तटकरेंच्या घरी आले होते जेवणासाठी, नाही, त्याबद्दल आम्ही बोलू शकत नाही आहे. तो प्रत्येकाचा वैयक्तिक भाग आहे आणि त्याच्यावरती आम्ही नाही चर्चा करणार. कारण शेवटी पाहुणे उद्या आम्ही पण कोणाला काय बोलू शकतो, तो भाग वेगळा आहे. त्यांनी बोलवलं गेलं म्हणजे झालं अशातला भाग नाही आहे. पण त्याच्यावरती कमेंट्स करणं बरोबर आहे. झेंडावंदन तिकडे जाऊन पालकमंत्रीपद तुम्हाला मिळणार आहे का? बॅलन्स करण्याचा प्रयत्न आहे का? बहुतेक तसंच दिसतं. हा निर्णय कधीपर्यंत होईल असं तुम्हाला वाटतं? असं वाटतंय आम्हाला. आता हा प्रकारमध्ये जो काय श्रीनगरचा झाला जम्मू काश्मीरला, त्यामुळे थोडंसं पुढे थांबलेलं आहे. आणि अशा वेळेमध्ये कुठली गोष्ट विचारणं योग्य नाही. पण वारंवार तुम्ही दावा करताय, परंतु झेंडावंदनाचा अधिकार जो आहे तो आदिती तटकरेंनाच दिला जातोय वारंवार. झेंडावंदनाचा अधिकार दिला म्हणजे झालं नाही, मगाशी सांगितलं. आणि सबुरी का फल मिठा होत आहे, त्याप्रमाणे आम्हाला होईल. शेठ यांना मंत्रीपद सुद्धा उशिरा मिळालं, त्यासाठी उशिरा कुठं मिळालं? म्हणजे संघर्ष थोडासा करावा लागला. आता पालकमंत्रीपदासाठी संघर्ष करावा लागतो. पहिल्याला मिळालं होतं तो भाग वेगळा आहे, परंतु नंतरच्या ह्याच्यामध्ये संघर्ष करायला लागला नाही. साहेबांनी डायरेक्ट जे काय आम्हाला 10-12 लोकांना दिलं त्यामध्ये भरत शेठचा नंबर लागला. थोडाफार आहे, पण होईल चांगलं. संघर्षानेच चांगलं होतं असं आम्हाला. पण जर तटकरेंना पालकमंत्रीपद दिलं तर तुमची भूमिका नेमकी काय असेल? कारण त्या पद्धतीने बघा, वारंवार ध्वजारोहण त्यांना द्यायचं नाही म्हणून थांबवलंय ना, ह्याच्यानं समजा. नाही, कोण डिवचत नाही, काय नाही. आम्हाला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी जे काय सांगितलं आहे त्या अनुषंगाने आम्ही चाललोय. महायुतीमध्ये आहे, महायुती टिकून आम्हाला पुढे जायचं. जिल्हा नियोजनाच्या चल आता. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.